Hello everyone, this is real analysis lecture PSC second year. Today we are going to discuss what is meant by neighborhood of a point. So neighborhood of a point. Neighborhood of a point. So what is meant by neighborhood of a point in real numbers? Neighborhood of a point. Shortly we can write neighborhood as a NBD to save our time. So definition of neighborhood of a point is a set N is said to be neighborhood of a point A if there exists an open interval I containing a point A and contained in N. Mathematically we can write A belongs to I and which is contained in set of natural numbers. So what is meant by neighborhood? If you are given a single point, then the neighborhood of that point is said to be N if there exists an open interval I containing A and contained in N. Suppose तिथं जर अशी ओपन इंटरवल एक्झिस्ट झाली जी त्या पॉइंटला कंटेन करते आणि ती ज्या पॉइंटला कंटेन करणारी जी ओपन इंटरवल एक्झिस्ट झाली ती जर त्या सेटमध्ये जात असेल तर त्याला काय म्हणायचं? नेबरहुड ऑफ अ पॉइंट. नाउ फॉर एक्झाम्पल सपोज ही आपली रियल लाईन आहे. जर एखादा पॉइंट ए घेतला आपण तर याची नेबरहुड काय असेल? ओपन इंटरवल ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा वेअर डेल्टा इज पॉझिटिव्ह स्मॉल पॉझिटिव्ह रियल नंबर. सो आता डेफिनेशन अप्लाय करायचं. ए बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा विच इज कंटेन्ड इन ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा. आपल्याला माहित आहे एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. बरोबर, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. कुठलाही सेट घेतला तर मी असं लिहू शकतो ए हा सेट इज अ सबसेट ऑफ ए असं लिहू शकतो ना. सो एखादा पॉईंट घेतला रियल नंबर मधला तर त्याची नेबरहुड आपण सरळ काय लिहू शकतो? ओपन इंटरवल ए मायनस डेल्टा कॉमा ए प्लस डेल्टा वेअर डेल्टा इज अ पॉझिटिव्ह स्मॉल पॉझिटिव्ह रियल नंबर. सो डेफिनेशन समजली का? अ सेट N is said to be neighborhood of a point A if there exists an open interval I containing a point A and contained in N. So this, if there exists open interval I containing point A and contained in N, then we called N is a neighborhood of a point A. Then we say that N, a set N, don't confuse here, we use the notation N as a set of natural numbers, but here N is a set, N is neighborhood of A. Then we say that N is a neighborhood of point A. कुठलाही पॉइंट दिला मला, सपोज 2 दिला आणि सांगितलं मला 2 ची नेबरहुड फाइंड करा, तर मी काय करणार? 2 मायनस डेल्टा 2 प्लस डेल्टा. रियल लाईनवरती 2 इथं कुठंतरी असेल
मग त्याची नेबरहूड ओपन इंटरवल 2 मायनस डेल्टा 2 प्लस डेल्टा. डेफिनेशन अप्लाय केली तर 2 बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 2 मायनस डेल्टा 2 प्लस डेल्टा विच इज अ सबसेट ऑफ 2 मायनस डेल्टा 2 प्लस डेल्टा. बिकॉज एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. ओपन इंटरवल आपण दोन पद्धतीने लिहितो, हे असं लिहितो किंवा असं लिहितो. क्लोज्ड इंटरवल कशी लिहितो? अशी लिहितो. ओपन इंटरवलमध्ये काय असतात? एंड पॉइंट्स डज नॉट बिलॉंग्स टू द सेट. एंड पॉइंट्स ए अँड बी डज नॉट बिलॉंग्स टू द सेट, बट इन क्लोज्ड इंटरवल both end points also belongs to the set. Now note 1. Note 1. आता काही नोट येणार आहेत, त्या कशा आहेत? फक्त डेफिनेशन वरती अवलंबून आहेत. नोट 1. Every open set is a neighborhood of each of its points. Every open interval is neighborhood of each of its points. प्रत्येक ओपन इंटरवल ही त्या ओपन इंटरवल मधल्या प्रत्येक पॉइंटची काय असते? नेबरहूड असते. प्रूफ देतो. Given open interval, suppose AB is a given open interval, so A and B does not belongs to this set because n points in open interval does not belongs to the set. Suppose x belongs to AB, x belongs to AB, म्हणजे x कुठेतरी आहे ना. A is less than x is less than B. x A आणि B मध्ये कुठेतरी प्रेझेंट आहे. रिअल लाईन वरती जर बघायचं झालं, A ही इंटरवल x इथं कुठेतरी असेल दोघांच्या मध्ये. हां, इथं काय झालं? डेफिनेशन काय सांगते आता? ए बी इज सेड टू बी नेबरहूड ऑफ अ पॉइंट एक्स इफ देर एक्झिस्ट ओपन इंटरवल आय कंटेनिंग एक्स अँड कंटेनड इन ए बी. सो एक्स बिलॉंग्स टू ए बी विच इज अ सबसेट ऑफ ए बी बिकॉज एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. देअरफॉर ओपन इंटरवल ए बी इज नेबरहूड ऑफ एक्स. सो आपण काय केलं होतं? आर्बिट्ररी पॉईंट घेतला होता एक्स. प्रत्येक एक्स साठी ते ट्रू आहे. देअरफॉर एव्हरी ओपन इंटरवल इज अ नेबरहूड ऑफ ईच ऑफ इट्स पॉइंट्स. नोट 2. नोट 2. For every A belongs to R, A minus delta to A plus delta is its neighborhood where delta is positive. ते आपण डिस्कस केले. आपल्याला सेट ऑफ रिअल नंबर्स मधला कुठला जरी पॉईंट दिला तर त्याचे आपण नेबरहूड काय घेऊ शकतो? A minus delta to A plus delta where delta is positive. Now I am going to give you a definition of deleted neighborhood of a point A.